समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ती नेहमी सत्संगाच्या नावाने नाव ऐकूनच चिडायची, पण त्या दिवशी आपल्या मैत्रिणीमुळे ती नाही म्हणू शकली नाही. चल तुझ्या सोबत येते मी, मला आवडत नाही सत्संग वगैरे. ह्यामध्ये तर नुसते आळशी लोक जातात, बेकार व्यक्ती जातात जे काम नाही करत. करून खा, घेऊन दे, हीच मोठी गोष्ट. अशा प्रकारचे फॉर्म्युले आम्हा सर्वांचे होते. तर म्हातारी गेली तेव्हा तिथं ज्ञान ऐकलं. सत्संगात हेच सांगितलं जातं की जे भाग्यात लिहिलं असेल ते तर नक्की होणारच आहे. जसं काही नुकसान झालं घरात, कोणीही करून खुश होत नाही आपल्या घरची हानी, आणि तरीही होते कोणत्याही कारणाने. तेव्हा जे दुसरे जे मोठे असतात ते लहानांच्या मागे लागतात. सासू सुनेच्या मागे लागते, तू हा नाश केलास, तू मागे पुढे पाहत नाहीस, घराचा नाश करशील, घरात कलह करशील. तर सत्संगात सांगितलं जात होतं की जे नुकसान होणार होतं ते झालेलं आहे, ते तर होणारच होतं. अरे मग आता विनाकारण किरकिर का करायची? भगवानावर विश्वास ठेव, झालं ते झालं, कोण जाणे अजून काही मोठं संकट आलं असतं थोडक्यात निभावलं. आणि पुण्यात्म्यांनो, साबण आणि पाण्याचा स्वभाव आहे, कपड्यातला मळ अवश्य काढतील ते जे त्याच्या संपर्कात येतील. आणि प्रयोग करणारा चांगला माणूस असेल तर, जाणकार असल्यास तर सत्संगाला आल्याने आत्म्याला नक्कीच वेदना होतात. आणि आजवर आपण जे ज्ञान ऐकलं होतं त्यावर आधारित झालं हे. जेव्हा हे ऐकलं तर आपण का नाही डायव्हर्ट होणार? त्या म्हातारीच्या चांगलंच लक्षात आलं, जे खरोखरच होणार होतं ते तर होणारच आहे. मात्र नंतर बिनकामाची गोष्ट, भांडणं वाढवणारी गोष्ट होत असेल तर आणखी अशांती पसरते. तिने दीक्षाही घेतली. आता एके दिवशी काय झालं की तिची पुत्रवधू म्हशीचं दूध काढून आणि वर कड्यांमधून एक लोखंडी कडी टांगत होती, लोखंडी सळईची खाली हुक असलेली. त्यात बादली अडकवत असत दुधाची, मांजर आणि कुत्र्यांपासून बचाव होण्यासाठी. तर तिच्या पुत्रवधूने दूध काढलं, 5-6 लिटर दूध एका वेळचं, आणि त्यावर टांगायला लागली वर. तिला अंदाजाने प्रॅक्टिस झाली होती. त्यावर अडकवून सळईच्या टोकाला लागताच मग खाली सोडून द्यायची. ते फिट व्हायचं, त्यावर अडकायचं. त्या दिवशी चुकून दुसऱ्या साईडला लागली ती आणि तिने सोडून दिलं. सबंध बादली खाली उलटी पडली आणि सगळ्या फरशीवर दूध सांडलं. आता ती पुत्रवधू दुधाकडे बघत नव्हती, म्हातारीकडे बघत होती, कारण ही तोफ गोळे सोडणार आता. नाराज होऊन बघत होती. तर म्हातारी म्हणाली, मुली ठीक आहे, आज हे आपल्या भाग्यात नव्हतं, ह्याला असंच गोळा कर वरच्यावर आणि म्हशीला पाज. आता ती बराच वेळ विचारात पडली की म्हातारीने तर शिव्यांसकट काठीने मारायला हवं होतं, आज हे कोणतं स्टेशन पकडते. बराच वेळ तिचा विश्वास बसलाच नाही. तिला वाटलं ही रागात असं बोलत असावी. नंतर तिने विचार केला, आपला नवरा येऊ दे, मग धडा शिकवेल ही. त्या दिवशीही त्याला काहीच म्हणाली नाही ही. तर ही म्हातारी, त्या मुलीने, पुत्रवधूने ह्या आपल्या सासूचे पाय पकडले. दोघींनी भांडणं काही केली नाहीत आणि म्हणाली, आई माझ्याकडून चूक झाली, नाही बाळा काय हरकत नाही, हे तर होणारच होतं, हे तर आपल्या भाग्यातच नव्हतं, उगीचच भांडणं वाढवत बसतो आपण, बाळा तुला कधीच काही म्हणणार नाही. तेव्हा बघा, सत्संगला आल्यामुळे ते महाभारत कमी झालं, शांती मिळाली. तर परमात्म्याच्याच कृपेने ह्या घाण लोकात आपण शांत आणि सुखी होऊ शकतो. आणि मग भक्ती करूया. त्या पुत्रवधूने मग नाम घेतलं, दीक्षा घेतली. घरी मिनी सतलोक झाला.
परमात्म्याच्या कृपेने. तर पुण्यात्म्यानं परमात्मा येऊन ज्ञान सांगत असत आणि तेच हे यथार्थ ज्ञान सांगायचे. आमचे धर्मगुरू हिंदुस्थानात मुसलमान आणि हिंदू होते आणि ही दोन्ही परमात्म्याची लेकरे. परमात्मा म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, या सृष्टि रोवे मोहे. गरीबदास इस वियोग को हो, समझ न सकता कोई. मी रडतो तुमच्यासाठी, तुम्ही माझी लेकरं आहात. तुम्ही महादुःखी आहात, जन्ममरणाच्या या दुःखात दुःखी आहात. आणि इथे कुत्रा गाढव डुक्कर होऊन काय खात आहात आणि तिथे काय खात होतात तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला झलकच नाही सतलोकाची. तर ह्या उद्देशाने 600 वर्ष आधी परमात्मा जेव्हा 5 वर्षांचे झाले त्याचवेळी ह्या रामानंद 104 वर्षांच्या ब्राह्मणावर विजय मिळवला होता ज्ञानात. शेवटी त्या महापुरुषांनी करबद्ध होऊन डोकं ठेवलं होतं की तू परमात्मा आहेस. तुम स्वामी मैं बाल बुद्धि, भरम कर्म कियो नाश. गरीबदास निज ब्रह्म तुम, मोहे हो गया दर्द विश्वासी. रामानंदजी 104 वर्षांचे महात्मा, ज्यांनी 1400 ऋषी शिष्य बनवले होते, जे त्यांच्याद्वारे मिळालेल्या ज्ञानाचा प्रचार करत असत. आता तो म्हणतो की तू स्वामी, मी बालक बुद्धी. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण ह्याला म्हणतात. परमात्मा सांगतात ब्राह्मण तोच आहे जो ब्रह्म ओळखतो. आता तो ब्राह्मण होता, त्यांनी ना समाज पाहिला ना मान पाहिला, भगवान पाहिला. एका बाजूला तर विणकराचा मुलगा उभा आहे, तर एका बाजूला अख्खा समाज उभा आहे. विणकराचा मुलगा नाही तर तो भगवान दिसला, कारण स्वतः बघून आले होते आणि चरणांवर डोकं ठेवलं होतं. याला ब्राह्मण म्हणतात, याला विद्वान म्हणतात, महापुरुष म्हणतात. लोक लाज ठेवत नाहीत. परमात्म्यासाठी हा निघाला होता आणि परमात्मा समोर आहे, मग समाज नाही पाहू शकणार अशी व्यक्ती? तो महामूर्ख आहे, तो भक्त नाहीये. मग तर परमात्मा आपल्या सर्वच हिंदूंनाही समजावत असत, मुसलमानांनाही समजवायचे आणि काय म्हणायचे? नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. उस दरगाह में धर्मराज है, उस दरगाह में धर्मराज है. वो लिखा लेगा सारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. मुल्ला कुके बंग सुनावे, मुल्ला कुके बंग सुनावे. ना बैरा करतारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. 300 रोजे खून करत हो, 300 रोजे खून करत हो. तुम कैसे हो दीदारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. मूल गवाए चले हो काजी, मूल गवा चले हो काजी. बरिया घोर अंगारा वहां तो नहीं है दारमदारा. भवजल डूब गए हो भाई, भवजल डूब गए हो भाई. तुमरा कीजिएगा मुंह काला वहां तो नहीं है दारमदारा. हे तर काझींना समजावले, मुसलमान धर्माच्या मार्गदर्शकांना. आता ब्राह्मणांना, हिंदूंना समजावतात. भाई वेद पढ़े पर भेद न जाने, वेद पढ़े पर भेद न जाने. ये बाचे प्राण 18 वहां तो नहीं है दारमदारा.
जडकू अंधा पत्ते खवावे, जडकू. दगडी मूर्तीच्या पुढे फुलं वाहतात, फळं वाहतात आणि वाचतात वेद. वाचतात वेद आणि गीता आणि चुकीची साधना करतात मनमुखी. वेद पढ़े पर भेद न जान, ये बातें पुराण 18. जड़को अंधे पत्ते खुआव, ये भूल गए सिरजनहारा. उजड़ खेड़े बहुत बसाए, बकरा झोटा मारा. जाकू तो तुम मुक्ति कहत हो, वो है कच्चे बारा. मांस मछलियां खाते पांडे, किस विद रहे अचारा. सौ जजमान नरक में चाले, और डूबे स्यों परिवारा. छाती तोड़ हन जम किंकर लाग्या जम का लारा. दास गरीब कहे बेकाजी, ना कहीं वार न पारा. हिंदू हदीरे पूजे ही, ये मुस्लिम पूजे घोरे. दोहू दीन धोखे पड़े, ये हो गए कठिन कठोरे. हिंदू तर हे माता सटवाई समाधी, मेल्यानंतर त्याचं स्मारक बनवतात, त्याला पूजतात. आणि मुसलमान पूजतात त्या दर्ग्याला जिथे कोणी संत फकीर पीर राहिला असेल त्याच्या मृत्यूनंतर स्मारक बनवून. हिंदू हदीरे पूजे ही, ये मुस्लिम पूजे घोरे. दोहू दीन धोखे पडे, ये हो गे कठीण कठोरे. यावर दृढ झाले. समजवायला गेलं तर डोकं फोडतात, उलटेच बोलतात, ज्ञान ऐकत नाहीत, परमात्मा म्हणतात. हिंदू तो देवल बंधे, ये मुस्लिम बंधे मसीत. देवल म्हणजे मंदिरात, हिंदूंना तर देवळात गुंतवलं आणि मुसलमानांना गुंतवलं या मशिदींमध्ये. हिंदू तो देवल बंधे, ये मुस्लिम बंधे मसीत. साहेब दर पहुंचे नहीं, या चणी भरम की भीत. मध्ये भिंत बांधली भ्रमाची, अज्ञानाची. आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान. सटदल दोनों दीन की, भली बेगूती बात. मैं मेरी के कारण, फिर खावे जम की लात. सटदल दोनों दीन का, दिल में दोष न धारे. सतगुरु का कोई एक है, यू जम का सब संसार. अदम उदाहरण संग है, कर प्रतीत पिछाड़े. हृदय माथे की गई, पूजे जड़ पाषाण. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा उद्देश हा होता की तुम्ही ही खोटी साधना सोडून खरी साधना करा मुलांनो. आता मुसलमानांना सांगायचे की काशी जोरा दीन का, ये काजी खलस करनते. गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़नते. सुन काजी राजी नहीं, आपे अलय खुदा. गरीबदास किस हुक्म से तन पकड़ पछाड़ी गाय. आता परमात्मा सांगायचे की तू कोणाच्या आदेशावरून गाय मारलीस. त्या परमात्म्याचा आदेश ज्याने 6 दिवसात सृष्टी रचली आणि 7व्या दिवशी सिंहासनावर जाऊन बसला, तुम्ही त्याच्या आदेशाचं पालन करा. तो आहे अल्लाहू अकबर. परमात्मा स्वतः आलेले होते, ते सांगत होते. आणि हे परमात्मा, ह्याच परमात्म्याची माहिती आहे बायबलमध्ये, उत्पत्ती ग्रंथात. त्यात स्पष्ट केलं की 6व्या दिवशी परमात्म्याने मनुष्याची रचना केली, त्याच्या आधी सर्व जीवजंतू निर्माण केले. आणि त्या मनुष्याला परमात्म्याने स्वतःप्रमाणे निर्माण केलं, स्वतःसारख्या चेहऱ्याचा, मनुष्यासारखा. तर परमात्मा मनुष्यासारखा आहे. आणि त्याने आदेश दिला त्या परमेश्वराने की तुम्हा सर्वांसाठी, जे पशु, जे इतर प्राणी आहेत त्यांच्यासाठी छोटी छोटी बिया असलेली, छोटी छोटी गवत, झाडे झुडपे
आणि मनुष्याकरता बिया असलेली झाडे आणि फळदार वृक्ष, नथिंग एल्स. मांस खाण्याचा आदेश त्या परमात्म्याचा नाहीये. पुढे तुमच्या कुराण शरीफमध्ये जर त्या परमात्म्याच्या जागी कोण्या अन्य प्रेषिताचा आदेश तुम्ही लिहिला आहे तर तो परमात्म्याचा आदेश नाही. त्याच्या आदेशाचं पालन करा. आता काय म्हणतात परमात्मा? गौ हमारी माता है, गौ हमारी माता है, पीवत जिसका दूध. आधी म्हशी कमी होत्या, सगळ्यांच्या घरी गाय असायची. आता जिचं आपण दूध पितो, प्रथम जननी जी आहे जिचं दूध पितो ती आई म्हणवते. मग आपण गाईचं दूध पितो तर ती पण आई झाली. म्हशीचं दूध प्यायलो तर ती पण आई झाली. आणि मग आईला मारावं जी तुम्हाला दूध पाजते, तिलाच कापावं आणि खावं? अरे बुद्धिभ्रष्टांनो, आता काय म्हणत आहेत परमात्मा? गौ हमारी माता है, पीवत जिसका दूध, गरीबदास का जी कुटल तनकत किया औजूद. गौ अपनी अम्मा है, तापर छुरी नबा, गरीबदास घी दूध को सब ही आत्म खावे. ऐसा खाना खाइए माता को ना पीड़े, ऐसा खाना खाइए माता को नहीं पीड़े. गरीबदास दरगह सर तेरे गळ में पड़े जंजीरे. आता परमात्मा काय म्हणत असत की काजी पटक कुराने को उठ गए सिर पीटे. गरीबदास जुल्हे ने इस धानक ने कैसी कही बात कही अदीठ. दीठ म्हणजे आपण कधी न ऐकलेली गोष्ट, अशी अशी बकवास करतोय हा. आणि रागात येऊन उठून काजी निघून गेले. त्या दिवशी सिकंदर लोधी दिल्लीचा बादशाह बनारसला गेला होता. कारण की सिकंदर लोधी दिल्लीचा सम्राट होता. त्याच्या अंतर्गत ही सर्व भारतातली छोटी छोटी राज्य राजे त्याच्या अधीन होते. त्यावेळी दिल्लीचा जो शासक होता सिकंदर लोधी होता, तो मुसलमान होता. आणि काशीचा नरेश होता वीरदेव सिंग बघेल, हिंदू. ते दिल्लीच्या बादशहाच्या अधीन होते. तर आपल्या अन्य राज्यांमध्ये देखरेखीसाठी हा सिकंदर लोधी कधी कधी जात असायचा. तर ज्या दिवशी तो सिकंदर लोधी तिथे पोहोचलेला होता, ही वार्ता तर त्याची आधी पण होत असे. त्या दिवशी सिकंदर लोधी तिथे पोहोचला तर त्या दिवशी मुसलमानांना संधी मिळाली की आज ह्याची तक्रार करायची. हा वीरदेवसिंग बघेल तर आपल्या गोष्टी ऐकत नाही, कारण हा तर याचा शिष्य झालेला आहे. आणि सिकंदर लोधी आल्यावर आपण त्याला सांगूया. तर काय आहे? काजी पटक कुराने को उठ गए सिर पीटे. गरीबदास जुल्हा कही ये बानी अकल अदीठ. जुल्हे दीन बिगाड़िया काजी आए फेरे. गरीबदास मुल्ला मुर्ग अपनी अपनी बेरे. आता परमात्मा सांगत होते, गरीबदासजी म्हणतात, कबीर साहेब हे ज्ञान सांगत होते की आज तू कोंबड्याला मारत आहेस, गाईला मारत आहेस, बकऱ्याला मारत आहे. पुढच्या जन्मी तू कोंबडा होशील काझी, आणि हा तुझी मुंडी कापेल. असं टिट फॉर टॅट इथे नेहमीच चालू राहील. तर तू अशा ठिकाणी पंगा का घेतेस? पुढे पुन्हा गळा कापून घेशील. तर हे ज्ञान भगवान देत होते, पण ते सैतान मानतच नव्हते. मुर्गे से मुल्ला भये, मुल्ला से फेर मुर्गे. काय सांगत आहेत की मुल्ला तर कोंबडा झाला आणि कोंबडा झाला मुल्ला, हा मग तुझा पुन्हा गळा कापेल. मुर्गे से मुल्ला भये, मुल्ला फेर मुर्गे. गरीबदास दो जगदसे इन पाया नहीं स्वर्ग. काजी कलमा पढ़त है बाँचे फेर कुरान. गरीबदास इस जुल्म से थर डूबे दो जिहान. म्हणजे इथेही दुःखी पापकर्म जमा करून जाल, पुढे नरकात टाकले जाल.
दोनों दीन दया करो. ओय होय. पुण्यात्म्यांनो, भगवान कसं आपल्याला समजावतायत. आपण खरे अडाणी झालोत. दोनों दीन दया करो तुम मानो बचन हमारे. गरीबदास सूर गऊ में एक बोलन हारे. म्हणजे एक सारखाच जीव आहे, जसा डुकराचा तसाच गायीचा. सूर गऊ में एक है गाय भखो ना सूरे. गरीबदास सूर गऊ दोहू का एक नूर. मुल्ला से पंडित भये है पंडित से भय मूल. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सोलम सूल. की तुम्ही आपापसात प्रेमाने राहा, आपापसात कॉम्प्रोमाइज करा, कोणाला दुःखी नका करू, मारू नका, आपापसात लढू नका. हिंदू झटके मारे ही ये मुस्लिम करें हलाल. गरीबदास दोनों धर्म का वहां होगा हाल बेहाल. आता हिंदू तर असं म्हणतात, आम्ही एकाच झटक्यात डुकराला कापून काढतो किंवा बकऱ्याला कापतो जो बळी देतात, त्यामध्ये त्याला वेदना नाही होत. आणि हिंदूंचे जे बळी देणारे गुरु म्हणतात, आम्ही एकाच झटक्यात मारून टाकतो आणि त्याला वेदना होत नाही. आणि मुसलमान काय म्हणतात, आम्ही तर हळूहळू प्रेमाने कापतो आणि तेव्हा कलमा वाचत असतो आणि हळूहळू प्रेमाने कापतो. परमात्मा सांगत असायचे, जर पहा, भले झटक्याने मारा नाहीतर हळूहळू मारा, त्याचा जीव तर गेला. या तुमची मान कापतो, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने कापतो, या एक दिवस या. बकवास करत आहात. तेव्हा आम्हाला ज्ञान नाही, केवळ बकवास आवडली. भगवानांनी सांगितलं तेव्हा आम्ही त्यांचे शत्रू झालो. रब की रूह मारते ये खाते मोरे मोरे. गरीबदास उस नरक में खुन्नी को नहीं ठोरे. उगोड़े ऊंट अटक नहीं ये तीतर क्या खरगोश से. गरीबदास ऐसे कुकर्मी से वो अल्लाह है सौ को से. तुम्हाला वाटते की तुम्ही भगवान प्राप्त कराल. 300 रोजे खून करत हो कैसे हो दीदारा. दिन में तो रोजे रखे और सांझ पड़ी जब मुर्गी मारी. खाक भक्ती आहे तुझी. दिवसा तर उपाशी मरता भगवानासाठी आणि संध्याकाळी भगवानाचा कोंबडा कापतोस, भगवानाने बनवलेला कोंबडा. एक बाबाजी साधुसंत जात होता. वाटेत एक झोपडी होती, त्यात काही व्यक्ती एका पातेल्यात काही वस्तू उकळत होत्या, शिजवत होत्या. त्या संताने विचारलं की काय बनवताय भक्तांनो. त्यांनी म्हटलं, बाबाजी, महाराजजी कोंबडा शिजवतोय. त्यांनी म्हटलं, हो का बाबा, कोंबडा बनवता येतो तुम्हाला? हाजी, दाखवा. त्यांनी झाकण बाजूला करून पाहिलं, त्यात ते मांस शिजत होतं, त्याची हाडं आत उकळत होती आणि त्याची पिसं पडली होती शेजारी. तो म्हणाला, अरे बनवला होता भगवानांनी बरोबर, याला तुम्ही बिघडवला. तर म्हणाला, बनवला तर भगवानांनी बरोबर, याला तुम्ही बिघडवलात, ह्याचा सगळा नाश केला. आता पुढे परमात्मा काय म्हणतात, आता कसं खावं, काय भोजन खावं. बासमती चावल बासमती चावल पकावो गरत खांड टुकडारे. तूप आणि खडीसाखर घाला त्या भातामध्ये. गरीबदास करो बंदगी भाई कूड़े काम निवारे. भक्ती करा, ही वाईट कर्म सोडून द्या, ही वाईट कामं सोडून द्या. बासमती चावल पकावो गरत खांड टुकडारे. गरीबदास करो बंदगी कूड़े काम निवारे. फुलके धोवा दाल कर तुम हलवा रोटी खाओ. गरीबदास काजी सुन मिट्टी मांस ना पकाओ. सांगतात, छान डाळ आणि छान चपाती बनवा, हलवा पोळी खा, काजू किसमिस सफरचंद संत्री खा. हे विचित्र काय खाता, पापामध्ये भागीदार का होता. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला ह्याच बरोबर दासाला ते
ज्ञान सांगावंसं वाटतं ते परमात्मा सांगत असत, दोघांना समजावत असत. अवगत महल की सुन बात, एक का एक संग ना साथ. काय सांगायचे की इथून जेव्हा तू जाशील, ना तुझा भाऊ बरोबर येईल, ना मुलगा बरोबर येईल, ना आई बरोबर येईल, ना पत्नी, ना काही संपत्ती बरोबर घेऊन जाशील. अवगत महल की सुन बात, एक का एक संग ना साथ. जासे हुआ सकल जिहान, ओंकार पंच विमान ब्रह्मा विष्णु शंकर आदि. अवगत ध्यान सुन समाध. मग सांगतात, माया मूल का है बास, जोरा काल हंस गिरा से. हंसा कौन विधि छूटे, के जोरा काल तिसे लूटे. की कशी तुझी सुटका होईल. काळ तुला भ्रमित करीत आहे, तुझ्या पुण्य कमाईला स्वर्गात लुटत आहे. मग उत्तर देतात, सतगुर मिले संत सुजान, तो या मिटे आवादान. नेमी नेम कर भूले, उर्दमुख पीहिंग कस झूले. पंच अग्नि लगावे पीठ, सौदा ज्ञान सकल वसीठ. मुंडित जट्टा जोटम बेख, डूब्या सकल बिना विवेक. बिना ज्ञानाचे हे सगळे रिकामी ओझी वाहत आहेत. काय म्हणतायत की कोणीतरी वर पाय करून खाली शीर्षासन करून, जसा भस्मागिरी सारखा कुचकामी आत्मा शीर्षासनात 12 वर्ष उभा राहिला आणि भगवान शिवाची पूजा करायचा, त्याचाच पुजारी. आणि भगवान शिवांवरच उलटला. भगवान शिवाने विचारलं काय मागायचंय माग. म्हणाला वचनबद्ध व्हा. वचनबद्ध झाला. आणि काय मागितलं की भस्मकडा द्या. कशासाठी तपश्चर्या करत होता, तर शिवजींना मी मारेन, पार्वतींना पत्नी बनवेन. असे दुष्ट आणि इतकी मोठी साधना करताना दिसतो, म्हणजे मोठाच भक्त असणार. तर परमात्मा सांगतात की प्रथम तर ही साधना शास्त्रविरुद्ध, आणि मग ह्या तत्वज्ञानाविना हा विकार जाणार नाही. नेमी नेम कर भूले, उर्दमुखी पीहिंग कस झूले. कोणीतर पाय वर करून खाली डोकं, किंवा कोणी पिंग असा झोपाळा टांगून त्यात उभं राहून तपश्चर्या करतात. कोई पंच अग्नि लगावे पीठ, सौदा ज्ञान सकल बसीठ. कोणी ढोंगी आजूबाजूला 5-5 धुनी पेटवून मध्ये बसलाय आणि कखही माहिती नाही त्याला. आहे का कुठे वेद आणि गीतेत अशी साधना. रिकामी ओझी वाहत आहेत आणि आम्ही पाहत असू. मुंडित जट्टा जुटम बेख, डूब्या सकल बिना विवेक. एकतर मुंडन पूर्ण, वस्त्रा फिरवून आणि लाल कपडे घालून पूर्ण बसतात तर वाटतं की साधू असेल. आणि कोणी मोठमोठ्या जटा वाढवून गळ्यात माळा फुले घालून महापुरुष असल्याचं दाखवतात. त्याविषयी सांगत होते, मुंडित जट्टा जुटम बेख, डूब्या सकल बिना विवेक. अलोनिया खाते नहीं लोन, जीजे पीठ तिस गौण. जरने बैठते हैं मूड, जिम पंचग्रा समरूड. एक है गुफादारी सिद्ध, सो तो पड़े जम के बंद. कुटीचर मांगते हैं चून, जन्म न भोया, जन्म न बीजा बोया बोन. अर्पण करें वो इचार को, पोथी लिए खरका बार. एक है उदासी जान, पाया नहीं सतगुरु ज्ञान. एक है तर्क त्यागी तीर, अंदर बहुत माया भीड़. एक है दंडधारी डाग, बन के कीजिएंगे बाग. आपण पाहिले असतील या शंकराचार्यांसारख्या अजूनही त्यांच्या परंपरेतले एक अशी ठेवतात, एक लाठीसारखं, तिला दंड म्हणतात. दंडा. आणि त्याला अशा आदराने ठेवतात. त्या दंडाला त्यावर कापड अंथरतात खूप भारीतलं, आणि त्याला खांद्यावर ठेवतात, जमिनीवर नाही. अनादर होईल त्या दंडाचा. दंड म्हणतात. दंड. त्याला दंडी स्वामी पण म्हणतात. आणि जेव्हा केव्हा हे स्नान करतात किंवा जेवण करतात तर ते त्याला वर तरी ठेवतात एखाद्या खुंटीवर व्यवस्थित.
किंवा एक सांभाळत थांबेल, दुसरा आंघोळ करेल, दोन्ही दंड सांभाळेल, तर परमात्मा सांगतात हा काय भक्तीचा मार्ग आहे यांचा? एक है दंडधारी डाग कीजे बन के कीजिएंगे बाग. आज हे साधना बरोबर न केल्यामुळे, ही मनात येईल ती साधना केल्याने पुढच्या जन्मी हे जंगलात इतर प्राण्यांच्या योनीत जातील. एक तो नगन है नागा जिसे नहीं सूझता आगा. हे नागा फिरतात, म्हणतात एक नगन है नागा जिसे नहीं सूझता आगा. म्हणजे ज्याला भविष्याची माहिती नाही. आज तो निर्वस्त्र फिरत आहे आणि ह्यालाही मानतात मी त्यागी बैरागी. जर नग्न राहिल्याने भगवान मिळतो, तर हे पशु पक्षी सारे नाही का नग्न फिरतात? यांना तर तुमच्या आधी प्राप्त केला असता. आणि जंगलातच राहतात ते. तर परमात्म्याने बुद्धी दिली आहे. आपण जसं उकाडा थंडीपासून बचावासाठी वस्त्र वापरावं आणि कोणत्याही आपल्या क्षेत्रानुसार आपण कोणत्याही प्रकारचे कपडे वापरा, पण ते सुविधाजनक असावे. आता जसं आजकाल बघतो, ही जीन्सची पॅन्ट वापरतात मुलीही आणि मुलंही, आणि घालून येतात. सत्संगाला आले तर ते बसू नाही शकत, त्यांना अलाउड नाही घालून यायला. आता असंही नाही घालावं की जे विनाकारण बकवाद आहे. आता बसता येत नाही, बसल्याशिवाय सत्संग ऐकता येत नाही. थोड्याच वेळात ह्या पायाच्या शिरा आखडतात मांडी घालून बसल्याने. तर अशी वस्त्र वापरा जी सुविधाजनक असतील आणि तुम्ही अभद्र दिसणार नाही. कशीही वापरा, लाल पिवळी कशीही वापरा. तुम्ही हवी तर दाढी ठेवा किंवा नका ठेवू, जटा ठेवा किंवा ठेवू नका, ती तुमची आवड आहे. पण साधू रूपात ही दाढी आणि मिशी ठेवणं आणि जटा ठेवणं अलाउड नाही. कारण तुमच्यामुळे भ्रमित होतील, इतर प्राण्यांना वाटेल हे कोणी महात्मा आहेत. ही प्रथा अशीच पडत आलेली आहे आजवर. आपण ह्या नकलींना हा विशेष अवडंबर बघून त्यांना प्रणाम, त्यांना दान, त्यांच्याकडून दीक्षा घेऊन बसतो आणि दोघांचाही बट्ट्याबोळ करून ठेवतो. आता परमात्मा गरीबदास साहेबजींना भेटले होते. आता परमात्मा सांगायचंय की हिंदू तर म्हणतात मुसलमान काफिर हे मांस खातात, आणि मुसलमान म्हणतात हिंदू काफिर हे अन्य उपासना करतात, हे मांस वगैरे नाही खात. आता इथे एक थोडीशी आधी हिंट देतो, एक गोष्ट सांगतो की एकेकाळी हा सिकंदर लोधी जेव्हा काशीला गेला, बनारसला, तेव्हा काजींनी ठरवलेलं मुल्लांनी की आज ह्याला बघूनच घेऊ. आणि सिकंदर लोधीकडे जाऊन काय काय सांगितलं की महाराज, आमचं जगणं अवघड झालंय, आम्हाला काशी सोडावी लागेल. एक धाणक आहे, एक शूद्र आहे, हिंदू आहे, काफिर आहे, आणि तो आमच्या मुसलमान धर्माचा अपमान करतो. हजारोंच्या संख्येने मुसलमान एकत्र जमत गेले आणि तो इतका काफिर आहे की मांस मच्छी देखील खात नाही, आणि मांस मच्छी खाणाऱ्यांना काफिर म्हणतो. तर सिकंदर लोधी म्हणाला, आणा त्याला पकडून, कोण येतो असा नालायक माणूस. आता परमात्म्याला पकडायला गेले 10 जण, 10 शिपाई. अरे काय गजब आहे. आणि पकडून उभं केलं की हा आहे तो. आता सिकंदर लोधी म्हणाला, अच्छा हा मांस पण नाही खात, आणि वर म्हणतो हम ही अलखल्ला है कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक जनी हमरा नाम कबीर. हा स्वतःला परमेश्वर म्हणवतो. तर सिकंदर म्हणाला की परमेश्वराची तर गोष्ट सोड, तू पीर ही असशील तर ह्या गाईला जिवंत कर. आमच्या पीरनी, आमच्या हजरत मोहम्मदने एका गाईला मारून पुन्हा जिवंत केलं होतं. तर ह्या गाईला कापतो, तिला जिवंत कर, नाहीतर तुझं डोकं उडवीन. आता सिकंदर लोधी थोडासा बुद्धिमान होता की असं सुद्धा असेल की जेव्हा इतक्या कॉन्फिडन्सने हा सांगत आहे, हा कोणी संत असेल, आणि तू उगीच त्रास दिलास तर तुला शाप देईल. आधी परीक्षा म्हणून त्याने एक गाय कापली भर सभेत, आणि गाय गर्भवती होती. आता माय लेकराचे 4 तुकडे झाले. तेव्हा इथे परमात्म्याने म्हटलं होतं, गाय आपणी अम्मा है, इस पर छुरी ना बा,
गरीबदास की दूत ने सभी आत्म खा. अरे मूर्खांनो, ही गाय ना मुसलमानांना दुधापासून दूर ठेवते ना हिंदूंना, आणि मुसलमानांनो तुम्ही एक दिवस हिला कापून हिला संपवून टाकता. हिचं दूध प्या, 10 वर्ष दूध पाजेल, तुम्हाला तूप खाऊ घालेल. परमात्मा सांगतात हिताची गोष्ट, आम्ही ऐकतो अहिताचं. म्हणतात कहें भली माने बुरी, यह परीक्षा नीच. नीच आत्म्याची ही परीक्षा असते. त्याच्या भल्याचं सांगावं तर हा उलट करतो. तर परमात्म्याला म्हणाला सिकंदर लोधी की उठ कबीर, आता करून दाखव या गायीला जिवंत. आता परमात्मा उठले आणि उठून एक थाप मारली गायीला, एक मारली वासराच्या एक तुकड्यावर. आता दोन्ही, गाय ही जीवित जोडली गेली आणि वासरू ही एकसंध झालं. दोघेही उभे राहिले एकाच फटक्यात. आणि परमात्म्याने आणलं वासरू आणि दुधाची बादली भरली आणि समोर ठेवली उचलून. अरे मूर्खांनो, दूध प्या, हिचं मांस का खाता. बोलो सतगुरुदेव. हम ही अलख अल्लाह है. आता ज्यावेळी सिकंदर लोधीने विचारलं, साहा सिकंदर कह गए काजी पटक कुराने, गरीबदास जुल्हदी पर इब हो है खेचा ताने. आता गरीबदासजी सांगतात की सिकंदर लोधीकडे आले हे सर्व काजी आणि मुल्ला इतर मुसलमानांना घेऊन. म्हणतात की हे त्या परमात्म्यासोबत वाद घालत आहेत. आता काय काय म्हणत होते सिकंदर लोधीला गरीबदासजींची वाणी ऐकवतो. तोरा सरा उठा दिया काजी बोले यूं, गरीबदास पगड़ी पटक अलख अल्लाह मैं हूं. आता काझी मुल्लांनी आपली टोपी उचलून खाली फेकून दिली. आमची अब्रू धुळीला मिळाली. हा तर असं म्हणतो की मी अल्लाह आहे. आणि मुसलमानी धर्मात अल्लाला साकार मानत नाहीत. जो असं म्हणतो तो काफिर आहे आणि शिक्षा केली जाऊ शकते. मृत्यूचाही अधिकारी आहे तो, मरणाचा. की हा तर असं म्हणतो मी अल्लाह आहे. 10 ऐधी तलबा हुई वो पकड़ जुलदी लावे. 10 शिपाई गेले भगवानांना पकडण्यासाठी. गरीबदास उस कोटन को मारत नहीं संकावे, ऐधी लाए बांध कर सा सिकंदर पासे. गरीबदास का जी मुल्ला फिर पगड़ी वह अकासे. खुश झाले त्या दिवशी की आज याला धडा शिकवू म्हणून. आज याला सर्वांसमोर मारून टाकेल सिकंदर लोधी. मग टोपी डोक्यावर ऐटीत चढून खूप खुश झाले होते. काजी 5000 है ये मुल्ला पिटे सी से. गरीबदास ये जुल्हदी का फिर बिस्वे बी से. हमरी मिहर दया इसके नहीं. बघा ही सगळी उलटी रीत. आता काय म्हणतात हे काझी मुल्ला की हे भगवान याला दया नाही. हा इतका निर्दयी आहे की मांस मच्छी पण नाही खात. बघा यांची कामं बुद्धिभ्रष्टांची. जो मांस मच्छी खात नाही तो तर निर्दयी, आणि जो मांस जो कोंबडी खातो, बकरी खातो, गाय खातो आणि तो देवता. मेहर दया इसके नहीं ये मिट्टी मांस न खाए. गरीबदास मांस पकावो और मोमन ल्यो बुलाए. यांनी काय स्कीम बनवली होती की आज याला मांस खायला लावूच आणि गाईचं खायला लावू, आणि नाही तर याचं डोकं उडवू. ही तयारी करत होते. अरे तुमचा गजब झाला. मोमन भी पकड़े गए संग कबीरा माए. कबीर साहेबांचे मानलेले पिता निरुनिमा यांनाही पकडून आणलं. गरीबदास उस सरे में फिर पकड़ पछाड़ी गाए. शाह सिकंदर बोलता कहो कबीर तू कौन है. सिकंदर लोधी म्हणतो बोल आता तू कोण आहेस. गरीबदास गुजरे नहीं अब कैसे बैठा मौन. तू स्वतःला भगवान म्हणवतोस, अल्लाह म्हणवतोस, बोल आता का नाही बोलत. जिवंत कर या गाईला. परमात्मा उभे राहिले. हम ही अलख अल्लाह हैं कुतुब गोस और पीरे. गरीबदास खालक धनी हमरा नाम कबीरे.
आम्हीच अलख अल्लाह आहोत, तो निराकार ज्याला तुम्ही निराकार निराकार म्हणता. अल्लाहू अकबर म्हणता, तो अल्लाहू अकबर मी आहे. हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीरे, गरीबदास खालिक दनी. म्हणजे साऱ्या सृष्टीचा धनी आहे मी. हमारा नाम कबीर, मैं कबीर सरबंग हूँ. सरबंग म्हणजे वासुदेव आहे, सर्वांवर माझी सत्ता आहे. मैं कबीर सरबंग हूँ, ये सकल हमारी जात. गरीबदास पिंड प्राण में जुगन जुगन संग साथ. गौ पकड़ बिस्मल करी, दरगह खंड अजूद. तिथे गाय, गर्भवती गायीला कापून तिचे वेगवेगळे तुकडे केले 4. गरीबदास उस गऊ का फिर पीवे जुल्हा दूध. जिवंत केलं दोघा आई मुलांना आणि आणून तिच्या खाली वासराला आणि दुधाची बादली भरली. चुटकी तारी थाप देई, गऊ जवाई बेगे. लगेच जिवंत केलं दोघांना. गरीबदास दूध जन लगी, दूध भरी ता देगे. सा सिकंदर देख कर यो पर्चा प्रथम भया, सा सिकंदर पास. गरीबदास काजी मुल्ला वा होगे बहुत उदास. ह्याला आणलं होतं असं पकडून मारून टाकेल, आपल्या वाटेतला काटा दूर होईल. आणि शहा सिकंदरने, त्या सिकंदर लोधीने चरण धरले. परमात्मा असे उभे आहेत आणि त्यांना एवढं एक तेजोमय स्वरूप दाखवलं जे आकाशापर्यंत पसरलं होतं, शिर आकाशात मालकांचं. सिकंदर लोधी बघून अल्लाचं स्वरूप समोर उभं चरणी पडला, दंडवत प्रणाम केला मुकुटासहित दिल्लीच्या बादशहाने. सा सिकंदर देखे करे बहुत बे मुस्कीन. गरीबदास गत शेर की वहां थर के दोनों दीन. खड़े रहे जो खंब गती, सहा सिकंदर लोटे. परमात्मा सरळ उभे आहेत दृढपणे आणि सिकंदर लोधी दंडवत प्रणाम करत आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? रेणुका प्रमोद भापकर. आपण कोठून आलात? सावेडी, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपण काय शिक्षण घेत आहात? मी MSc इन केमिस्ट्री कंप्लीट केलं आहे आणि सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2013 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझं भाग्य इतकं छान आहे की मी अशा आईवडिलांपोटी जन्माला आले की ज्यांना पूर्वीपासून अध्यात्माची गोडी होती. त्यामुळं मी लहान असतानापासून सिद्ध समाधी योग याच्यामध्ये होते. सिद्ध समाधी योग म्हणजे काय, तर तिथे आमची शरीराची शुद्धी आणि विचारांची शुद्धी केली जाते. तिथं आम्हाला प्राणायाम, मेडिटेशन हे शिकवलं जात होतं. तर लहानपणापासून मी मेडिटेशन आणि ते करत होते. ह्याचबरोबर माझे आईवडील आणि मी ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करत होतो. नवरात्रीमध्ये आम्ही उपवास करत होतो. गणपती आले की आम्ही गणपतीची आराधना करत होतो. दसऱ्याच्या वेळेस दसरा, म्हणजे आपण जी परंपरेनुसार जे सर्व काही सण साजरे केले जातात, जेवढ्या देवी देवतांची भक्ती केली जाते तेवढे सगळ्यांची आम्ही भक्ती करत होतो. हे करत असताना SSY मध्ये आम्हाला असं सांगितलं होतं की आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांचं आहे. तर ह्या शरीराची एक दिवस माती होणार आहे आणि शेवटी उरणार आहे तो फक्त आत्मा. मग हे कळाल्यावर माझ्या वडिलांना नेहमी प्रश्न पडायचा, जर आत्मा आहे तर परमात्मा सुद्धा असणार. आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती की सर्व पुराणांमध्ये असंच सांगितलं जातं की सबका मालिक एक आहे किंवा सगळे देवी देवता एक असतात. पण तो खरा परमेश्वर कोण, खरा परमात्मा कोण, हा प्रश्न माझ्या वडिलांना नेहमी पडायचा. त्याच्यामुळं ते त्याच्या शोधात असायचे. मग सिद्ध समाधी योग हे करत असतानाच आम्हाला वडिलांना शोध होताच की अजून काही नवीन मिळेल का ज्याच्यातून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होईल.
हे करत असताना आम्हाला रामद्वारा जळगाव इथलं एक कळालं की जिथे येत्या जात्या श्वासात रामनामाचा जप करायला दिला जातो आणि ते केल्याने मोक्ष प्राप्त होतो ही आम्हाला समजले. त्याच्यामुळे आम्ही मग जळगाव येथे रामद्वाराची साधना करायला लागलो. जवळजवळ ती साधना आम्ही 5 वर्ष केली. म्हणजे अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या भक्ती साधनेत आधीपासूनच होतो. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि निरनिराळ्या पंथामध्ये जाऊन आपण भक्तिसाधना केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे तीसुद्धा आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे काय आलात? आमचे ओळखीचेच एक संत रामपालजी महाराजांचे अनुयायी होते. ते एक दिवशी आमच्या घरी आले आणि आमच्या घरी संत जे आहेत रामद्वारांचं त्यांचं एक कॅलेंडर लावलं होतं. त्या कॅलेंडरवर एक 10व्या द्वारापर्यंतचं चित्र होतं. तर ते संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी भक्ती करत आहात ती फक्त 10व्या द्वारापर्यंतच आहे, त्याच्या पुढेही 11वं द्वार आणि 12वं द्वार आहे. ही गोष्ट माझ्या वडिलांना जेव्हा कळाली तेव्हा माझ्या वडिलांना खूप आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना वाटत होतं की आपण आता 10व्या द्वाराची भक्ती करत आहोत आणि ह्यातूनच मोक्ष होतो. पण हे जेव्हा कळालं तेव्हा माझ्या वडिलांनी त्या संत रामपालजी महाराजांच्या शिष्याकडून सर्व गुरु महाराजांचे कॅसेट्स घेतल्या आणि सलग 3 दिवस ते सत्संग ऐकत होते आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचं पूर्ण ज्ञान प्राप्त केले. आणि नंतर ते बरवाला आश्रमामध्ये जाऊन माझ्या वडिलांनी पहिल्यांदा नामदीक्षा घेतली. माझ्या वडिलांनी नामदीक्षा घेतल्यावर ते घरी आले आणि घरात आमच्या सकाळ संध्याकाळ आरती सुरू झाली. ती आरतीचा प्रभाव आमच्यावर झाला आणि 1 ते 1.5 महिन्याच्या आतच मी, माझी आई व माझी बहीण आमच्यावर संत रामपालजी महाराजांची दया झाली आणि आम्ही 2013मध्ये बरवाला आश्रमातून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. जसं आपण सांगत आहात की आपण शिक्षित आहात, आपलं शिक्षण हे MSCतून झालेलं आहे आणि आजची जी युवा पिढी आहे ती खास तर भक्तिमार्गापासून लांब आहे. त्या विपरीत आपण भक्तिमार्गात आहात. तर मला असं विचारायचं आहे की या वयामध्ये, या तरुणाईमध्ये आपण भक्तिमार्गात कसे काय जोडल्या गेलात? सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की गुरुजी म्हणजे संत रामपालजी महाराज नेहमी सांगतात त्यांच्या सत्संगात की भक्ती करण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. मृत्यूचा म्हणजेच काळाचा इतका पगडा आहे की कुणाचा मृत्यू कुठल्या क्षणी आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि मी जसं म्हटलं की माझे आई वडील परमात्म्याच्या शोधात होते, त्यांच्यामुळे सुद्धा मला लहानपणापासून अध्यात्माची गोडी होती. जेव्हा मी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले त्या सत्संगात संत रामपालजी महाराज यांनी संसाररूपी वृक्षाचे वर्णन करून दाखवले आणि तेव्हा समजलं की संत रामपालजी महाराज हे सगळे ग्रंथ उघडून सगळं ज्ञान सांगत आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, कुराण हे सगळ्यांचे ज्ञान सांगत आहेत. त्याच्यामुळे मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते आपण सर्वप्रथम पडताळून बघितलं आणि ज्यावेळेस आपल्याला वाटलं की हेच खरं सत्यज्ञान आहे आणि मनुष्यजन्म हा केवळ भक्तीसाठी आहे, त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यात सुरुवातीला मला आध्यात्मिक लाभ प्राप्त झाला. संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यामुळे मला हे कळालं की आपला मनुष्य जन्म कशासाठी झालाय, आपल्या लाईफचं मेन पर्पज काय आहे हे समजलं. त्याच्यानंतर मी शैक्षणिक लाभ झाला असे सांगेल, कारण मी BSc हे सप महाविद्यालय पुण्यात इथून केलं आणि MScसाठी मला पुणे विद्यापीठातूनच पुढचं शिक्षण घ्यायचं होतं गव्हर्नमेंट कॉलेजमधून. पण पहिल्या राऊंडला मला गव्हर्नमेंट कॉलेजलाच म्हणजे पुणे विद्यापीठात माझा नंबर लागला नाही. पण माझी जी संत रामपालजी महाराजांवरची दृढ विश्वासता होती मी तशीच टिकून ठेवली आणि त्यांच्याच दयेने माझं 2nd राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला. ह्याच्यामुळे प्रायव्हेट कॉलेजला मला हॉस्टेलला 65,000 भरावे लागले असते, तर तेच माझं एज्युकेशन फक्त 2,000 to 4,000मध्ये झालं. ह्याचप्रमाणे मला शारीरिक लाभसुद्धा झाला. मला एक अक्कल दाढ येत होती आणि ती दाढ येत असताना पुण्यातले जे डॉक्टर होते त्यांनी असं सांगितलं की ती दाढ काढावी लागेल ऑपरेशन करून.
मी हॉस्टेलला राहत होते, त्यामुळे घरातले म्हटले की नगरला ये, नगरच्या डॉक्टरांना दाखवू. नगरला आल्यावरही मी नगरच्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनीही तेच सांगितलं की तुझी जी दाढ येते ती दाढ यायला बिलकुल जागा नाही आहे, त्याच्यामुळे ती ऑपरेशन करून काढावी लागेल. पण तो पिरियड असा होता की त्यावेळेस माझी एक्झामसुद्धा होती, त्यामुळे मला ऑपरेशन कोणत्याही प्रकारचे करायचे नव्हते. मी मनातल्या मनात परमात्म्याला विनंती केली. डॉक्टरांकडून आल्यावर परमात्म्याच्याच म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या फोटोसमोर मी दंडवत प्रणाम घातला आणि सतनामाचा जाप करायला लागले. ते करत असताना मला संत रामपालजी महाराजांचे दर्शन झाले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून दर्शन दिलं आणि ते होताच माझ्या शरीरातल्या, माझ्या दाढीमध्ये ज्या वेदना होत होत्या त्या वेदना पूर्णपणे थांबल्या. म्हणजे मी डॉक्टरांकडून जाऊन आले होते, मला अजून गोळ्यासुद्धा घ्यायच्या होत्या, ते घेण्याच्या आतच माझ्यावर पूर्ण त्या ज्या वेदना होत्या त्या थांबल्या. त्याच्यानंतर मला एकही गोळी घ्यावी लागली नाही आणि ती जी दाढ आहे, हा मागच्या वर्षीचा म्हणजे 2019चा प्रसंग आहे, आज 2020 आहे, ती दाढ पूर्णपणे आलेली आहे. ती दाढ ऑपरेशन काढून काढावी सुद्धा लागलेली नाहीये. म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मला इतका मोठा ऑपरेशन माझं टळलेलं आहे. ह्याच प्रकारे मला अजून वेगवेगळे लाभ झाले, ते म्हणजे कौटुंबिक लाभसुद्धा झालेले आहेत. माझी जी बहीण आहे, म्हणजे आम्ही दोघी आमच्या आईवडिलांना मुली आहोत, तर माझ्या आईवडिलांना नेहमी आमच्या दोघींच्या विवाहाचा हा प्रश्न असायचा. पण संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यापासून ते ह्या टेन्शनमधून मुक्त झाले आणि माझ्या बहिणीचाच मोठ्या बहिणीचा हा रमैनी विवाह सोहळासुद्धा आता लवकरच संपन्न होणार आहे, जो की विना खर्च, विना हुंडा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मानपान, देणघेण, DJ, वरात अशा कुठल्याही पद्धतीवर खर्च न केल्या जाता साध्या 17 मिनिटाच्या संत रामपालजी महाराजांच्या आरतीने हा विवाह सोहळा संपन्न पडणार आहे. म्हणजे परमात्म्याने फक्त माझ्यावरच नाही तर पूर्ण माझ्या कुटुंबावरही आत्तापर्यंत दया केलेली आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. त्याचप्रमाणे आता आपण सांगत आहात की आपली जी थोरली बहीण आहे तिचा रमणीचा कार्यक्रम आहे. तो जो काय रमणीचा विधी आहे किंवा तो जो काही लग्न सोहळा आहे तो कशा प्रकारे होतो हे दर्शकांना अनुभवायला मिळेल का? हो, हा जो रमैनी विवाह सोहळा आहे ह्याच्यामध्ये काय असतं की संत रामपालजी महाराजांची एक दुपारची आरती असते, त्यालाच आपण असुरनिकंदन म्हणतो, ही लावली जाते. ही 17 मिनिटांची आरती असते. ह्या आरतीमध्ये पूर्ण सर्व देवी देवतांचा सुद्धा उल्लेख केलेला असतो आणि तसेच या रमैनी विवाह सोहळ्यात कुठल्याही प्रकारच्या ज्या परंपरेनुसार आपण करत आलेलो असतो त्या परंपरा नसतात. DJ, बरात ह्यावर आजकाल खूप व्यर्थ खर्च केला जातो. त्याच्यामुळे मुली ह्या आईवडिलांना एक प्रकारच्या ओझं वाटत असतात. त्यामुळेच हे एक समाज सुधारेचं काम संत रामपालजी महाराज यांनी चालवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आम्ही पाऊल ठेवून माझ्याही आईवडिलांनी रमैनी विवाह सोहळाच करायचं ठरवलं आणि परमात्म्याच्या दयेने माझ्या बहिणीचा आता तो रमैनी विवाह सोहळा पार पाडणार आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या बहिणीचा रमैनी सोहळा जो आहे पार पडणार आहे, तर जो समोरची जी पार्टी आहे, जो वर पक्ष आहे, त्यांनी आपल्याकडे काही मागणी केली आहे का? संत रामपालजी महाराजांची इतकी मोठी दया झाली की माझ्या आईवडिलांना सगळे नातेवाईक नेहमी विचारायचे की आता तुम्ही जी भक्ती करत आहात ह्यातलं स्थळ कसं काय येईल. पण संत रामपालजी महाराजांच्या दयेने तिला जे स्थळ मिळालं आहे ते सुद्धा संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहेत, त्यामुळे त्यांनीही कोणत्याही प्रकारचा हुंडा आमच्याकडून घेतला नाही किंवा त्यांनीही कोणत्याही मानापमानाची अपेक्षा आमच्याकडून केलेली नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे कुठल्याही प्रकारचं देणं घेणं करत नाही आणि एकदम साध्या पद्धतीने कुठल्याही कर्मकांड न करता 17 मिनिटामध्ये रमैनी अर्थात लग्न सोहळा पार पाडतात. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आजचा जो युवा वर्ग आहे तो जो वर्ग आहे हा मुख्यतः एन्जॉय करण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करणे, त्याचप्रमाणे पार्टीज करणे, त्याचप्रमाणे मूव्हीज बघणे आणि आत्ता तर मोबाईलवर तासनतास सोशल मीडियावर किंवा व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सोशल मीडियावर आपला टाईम व्यस्त करणे, हाच एक युवा पिढीचा आजचा
छंद आहे, तर यापासून आपण वंचित आहात, यापासून आपण वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहात. तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा जो आपला मित्रपरिवार आहे, त्याचप्रमाणे जे आपले नातेवाईक आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी ह्या सगळ्यांना संदेश नाही देऊ शकत, पण मी नक्कीच विनंती करू शकते युवा पिढीला की आपण जे म्हणतो की एन्जॉयमेंट हेच लाईफचं पर्पज आहे, पण तसं नसून मोक्ष, सॅल्वेशन हे लाईफचं मूळ पर्पज आहे. आणि आपण आज विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानलं आहे, पण मला सगळ्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की लहानपणी आपण विज्ञान, शाप आणि वरदान ह्या दोन्ही बाजूंनी निबंध लिहिलेला आहे. ज्यावेळेस विज्ञान हे शाप ठरतं तेव्हा आपल्याला अध्यात्म आठवतं. जेव्हा विज्ञान संपतं तिथूनच खरं तर अध्यात्म सुरू होतं, हे आपण विसरता कामा नये. म्हणूनच अध्यात्म काय आहे, ही सद्भक्ती काय आहे आणि त्या सद्भक्तीचा मार्ग आपल्याला कोण दाखवल ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. जसं की ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे त्यांचे 2 पुस्तकं मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत. आजची ही युवा पिढी हे पुस्तक मागवून वाचू शकते. तसेच मला बाकीचे जे मंडळी आहेत मोठे, त्यांना असं सांगावंसं वाटतं की आपण उन्हाळ्यात एखादा माठ खरेदी करताना सुद्धा तो वाजवून पाहतो, म्हणजे तो चांगला निघेल का नाही हे तपासून बघतो. मग आत्तापर्यंत आपण जी भक्ती करत आलो आहोत ती तपासून बघितली पाहिजे. आपण जे करत आलो आहोत ते ज्ञान आपण सत्संग ऐकून किंवा पुस्तक वाचून तपासून बघितलं पाहिजे. एवढीच मी त्यांना विनंती करू शकते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे, परंतु आपण असं का सांगू शकता की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत की जे आज समाजाला नशेपासून किंवा कुरीतीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत? आणि आज समाजामध्ये, आज जर बघितलं जगामध्ये बरेचसे साधुसंत आहेत, तर ह्या सर्व संतांच्या मध्ये केवळ संत रामपालजी महाराज हेच खरं ज्ञान देतात किंवा हेच खरे संत आहेत, हे आपण कसे काय सांगू शकाल? कारण संत रामपालजी महाराज यांनी संसाररूपी वृक्षाचं वर्णन केलेलं आहे, आत्तापर्यंत जे कुणीही केलं नव्हतं. त्याच्यामुळे आपण त्यांनाच तत्वदर्शी संत मानलं पाहिजे. आणि ते बाकीचे जे संत आहेत ते तोंडी ज्ञान सांगतात, पण संत रामपालजी महाराज हे प्रत्येक ग्रंथ उघडून दाखवतात आणि अक्षरशः बोट ठेवून दाखवतात की त्याचा अर्थ काय आहे आणि त्या सद्ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे. हे सगळं समजून सांगणारे जे संत असतील तर ते फक्त संत रामपालजी महाराज हेच आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज हेच एकमेव संत आहेत की जे शास्त्रांच्या आधारावर ज्ञान सांगत आहात आणि सद्भक्ती देत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या श्रोत्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी आणि त्यांच्याकडनं गुरुउपदेश घ्यायला हवा, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुउपदेश कसा घेऊ शकेल? आता टी व्ही चॅनलवर जे नंबर्स येतील त्या नंबर्सवर, फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही त्या नंबरवर फोन करून जवळच्या नामदान सेंटरशी कॉन्टॅक्ट करू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. आणि जर एखाद्या श्रोत्याला किंवा भगत समाजाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती त्या नामदानावर जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत. हे जे पूर्ण ज्ञान आहे, ही जी नामदीक्षा आहे ही पूर्णपणे मोफत आहे. ह्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा किंवा खर्च करावा लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे
www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर